आज बेळगावमध्ये श्रीराम सेनेच्या माध्यमातून दावणगिरी जिल्ह्यातील चन्नगिरी येथील एका मुस्लिम अमजद ह्या नावाच्या मुस्लिम युवकानं ज्या मेडिकलमध्ये कामाला होता तिथं येणाऱ्या आमच्या हिंदू मुलींना नशेच्या गोळ्या देऊन त्यांचे नंबर घ्यायचे, त्यांना ब्लॅकमेल करायचं, त्यांचे व्हिडिओ काढायचे, असं पर्सनली व्हिडिओ काढून त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जाऊन त्यांना त्रास द्यायचा जो प्रयत्न केलेला आहे आणि आज ते जाहीर झालेलं आहे। आज प्रशासनाच्या माध्यमामध्ये ते दिसून आलेलं आहे आणि असे कित्येक शंभर एक मुलींना तो ब्लॅकमेल केलेला आहे। आज हा प्रकार जो आहे हा फार निंदनीय आहे आणि आज त्या मुलींच्या आणि त्या मुलींच्या घरच्यांच्या मानसिकतेवरती जो आघात झालेला आहे आणि मुलींच्या मनावरती जो आघात झालेला आहे, आम्ही तो तीव्रपणाने तो निषेध करत आहोत। आणि अशा जिहाद्याला, ही जिहादी प्रवृत्तीची जी मानसिकता आहे, जे मुलींच्या जीवनाशी खेळायचा जो प्रयत्न करायचा जे चाललेला आहे, हे देशामध्ये आज कर्नाटकमध्ये भयंकर ठिकाणी होत आहेत। काही मेडिकलच्या ठिकाणी, काही मोबाईल दुकानांच्या ठिकाणी असे जे लोक आहेत तिथं रिचार्ज करायला येतात, त्यांचे नंबर्स घ्यायचे आणि त्यांना ब्लॅकमेल करायचा जो प्रयत्न चाललेला आहे आणि त्यांना जो त्रास द्यायचा जो प्रयत्न चाललेला आहे, हा त्वरित थांबवून ज्यांना जे काही कृत्य केलेलं आहे त्या हरामखोराला त्वरित शिक्षा व्हावी आणि ज्या मुलींच्यावरती हा अन्याय झालेला आहे त्यांना शासनाकडून त्यांचं नुकसान भरपाई देण्यात यावी, असा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आग्रह केलेला आहे।